नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पोस्टमार्टेम या मालिकेच्या तिसऱ्या भागात राष्ट्रपती राजवट उठवल्यानंतरचा घटनाक्रम आपण तपासायचा आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2.5 दिवस सरकार झालं होतं. फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आणि अजितदादा मंत्रालयात सुद्धा गेले नाहीत आणि परस्पर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काही तासातच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा राजीनामा दिला आणि त्या 2.5 दिवसाच्या सरकारचा विषय संपला. पण त्याच्या आधी एक घटना घडलेली होती. ती म्हणजे तो शपथविधी उरकल्यानंतर 7 दिवस का 15 दिवस राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची देवेंद्र फडणवीसांना मुदत दिलेली होती आणि त्याच्या विरुद्ध शरद पवारसुद्धा उभे ठाकले. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने विनाविलंब बहुमत सिद्ध करावं असा आदेश दिला, निर्णय दिला. पण त्या निर्णयामध्ये सुद्धा एक अशी अट होती की त्या अटीमुळे ते सरकार टिकलं नाही. बहुमत सिद्ध करण्याचा विषय महत्त्वाचा नव्हता. बहुमत सिद्ध होऊ शकलं असतं. ज्या पद्धतीत 2014मध्ये शिवसेनेचा पाठिंबा न घेता देवेंद्र फडणवीसांनी अल्पमताचं सरकार बनवलं आणि राष्ट्रवादीच्या घोषित पाठिंब्यामुळे सरकारवरचा विश्वास व्यक्त झाला होता. त्याच पद्धतीत 2019मध्ये अजितदादा आणि फडणवीस यांचं सरकार विश्वासमत मंजूर करून घेणं सहज शक्य होतं. मग त्यांनी राजीनामा का दिला? तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला होता त्यामध्ये एक पेच असा होता की तिथे शरद पवारांनाही अडचण होती, अजितदादांनाही अडचण होती आणि फडणवीसांनाही अडचण होती. ती अडचण अशी होती की सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना हेड काउंटिंग सांगितलं होतं. म्हणजे विधानसभेत विश्वास प्रस्तावाला समोर येणारे जे कोणी आमदार असतील त्या सगळ्यांनी उघडपणे दिसणारं मतदान करायचं. म्हणजे एक एक डोकं आमदाराचं मोजायचं आणि तिथे गल्लत झाली. उघडपणे शरद पवार भाजपबरोबर जायला तयार नव्हते. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध झालं असतं, जसं 2014मध्ये झालं. बहुमताला प्रस्ताव टाकला गेला नाही 2014मध्ये आणि मताची विभागणी शिवसेनेकडून मागण्यात आली. तर राष्ट्रवादीच्याच लोकांनी, भाजपच्या लोकांनी इतका गदारोळ सभागृहात केला होता की सभापती झालेल्या मला वाटते बागडे त्यांनी हा प्रस्ताव पास झाला म्हणून मंजूर केलं. पण त्यालासुद्धा प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं की फडणवीसांचं 2014मधलं सरकार हे बहुमत सिद्ध झालेलं नाही, ते आवाजी मतदानाने झालं. तरी किती मतं बाजूने किती मतं विरुद्ध हे सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणून याचिका प्रकाश आंबेडकरांनी 2014मध्ये हायकोर्टात केली होती. तेव्हा गडबड लक्षात आली आणि देवेंद्र फडणवीसांनी घाईगर्दीने उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांच्याशी हातमिळवणी केली आणि उघडपणे तो पाठिंबा घेतला. त्यामुळे राज्यपालांकडे जे आमदारांची पत्रं लागतात, पाठिंबा लागतो संख्येचा, तो शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे सिद्ध झाला 63 आमदारांच्या. आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची फडणवीसांना 2014 नंतर गरज उरली नाही. पण तेव्हासुद्धा आवाजी मतदानाने देवेंद्र फडणवीसांवर विश्वास व्यक्त झालेला होता. तोच प्रकार फडणवीस अजितदादा यांच्या सरकारच्या बाबतीत करता येईल हे गृहीत होतं. पण शरद पवार तिथे फसले होते, भाजप पण तिथे फसला होता. कारण सुप्रीम कोर्टाने हेड काउंटिंग, डोकी मोजा, आणि पवारांना उघडपणे भाजपबरोबर जायचं नव्हतं. तिथे गल्लत झाली होती आणि म्हणून तो निर्णय जेव्हा आला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला
त्यानंतर काही तासात अजितदादा आपला राजीनामा देऊन बाहेर पडले. तेव्हा अजितदादा हे फार मोठे कायदे पंडित आहेत असं बिलकुल नाही, पण जो डाव आपल्या अप्रोक्ष अजितने केला आहे असा दावा शरद पवारांना करायचा होता. त्यांनीच सल्ला दिला, अजित आता राजीनामा दे, आता काय सोय राहिली नाही. तेव्हा आपलं नाटक फसलेलं आहे आणि म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला आणि हेड काउंटिंगमध्ये हे नाटक शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 2 तासात अजितदादांच्या पाठोपाठ राजीनामा दिला आणि 2.5 दिवसाचं सरकार संपलं. मुद्दा असा होता की जर सुप्रीम कोर्टाने डोकी मोजायचा आदेश दिला नसता तर ते सरकार 2.5 दिवसात आटोपलं असतं का? विचार करा, नसतं आटोपलं. आणि खुद्द अजितदादांनी सुद्धा सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता अवघड आहे म्हणून मी राजीनामा देतोय, एवढाच खुलासा केला. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये हेड काउंटिंग सांगितलं आहे आणि हेड काउंटिंग अडचणीचं आहे हा खुलासा अजितदादांनी केला नाही की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केला नाही. त्या विषयावर सार्वजनिक चर्चा झाली नाही आणि त्यामुळे शरद पवारांची लांडी लबाडी ज्याला म्हणता येईल ती झाकलेली राहिली. शरद पवारांनीच अजितदादांना भाजपच्या गोटात पाठवलं होतं, जो आता 10 वर्षानंतर 8 वर्षानंतर अजितदादा उघडपणे सांगतात, प्रफुल्ल पटेल सांगतात, वळसे पाटील सांगतात, छगन भुजबळ सांगतात. तेव्हा तो जो 2.5 दिवसाचा सरकारचा गणपती होता, ज्याला 2.5 दिवसाचा गणपती अशी हेटाळणी जयंत पाटलांनी केली, ते नाटक खुद्द शरद पवारांनी रंगवलेलं होतं. आणि शरद पवार कुठल्याही परिस्थितीत हे सरकार चालवायला मदत करतील असंच मोदी शहांना वाटलं आणि म्हणून राष्ट्रपती राजवट उठवण्यापर्यंत एक घटनात्मक पाऊल त्यांनी उचललं होतं. पण गडबड झाली. असो, मुद्दा असा असतो मित्रांनो की हे सगळं जे शरद पवारांनी केलं ती घोडचूक किंवा हिमालयन ब्लंडर असं मी का म्हणतो की तुम्ही राज्यातल्या उद्धव ठाकरेंना किंवा आणखीन कोण देवेंद्र फडणवीसांना किंवा गोपीनाथ मुंडेंना उल्लू बनवणं सोपं असतं, पण मोदी शहा हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत. शरद पवार एक विसरले की नरेंद्र मोदी केशुभाई पटेल यांना राजकारणातून हसत खेळत अलगद बाजूला करतात, अगदी पेढा खायला घालून बाजूला करतात. तर शरद पवार किस खेत की मुली आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2001 मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून हळूहळू करत त्यांनी आपल्याला अडचण ठरू शकतील, आव्हान देऊ शकतील असे गुजरात भाजपमधले अनेक ज्येष्ठ नेते खड्यासारखे बाजूला केले, हसत खेळत बाजूला केले. नुसते भाजपमधलेच नाही तर विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये असलेले सुद्धा एकापेक्षा एक दिग्गज नेते गुजरातमध्ये मोदींनी खड्यासारखे बाजूला करून टाकले. 2002ची निवडणूक जिंकली, 2007ची निवडणूक जिंकली. 2007च्या निवडणुकीत गुजरातमधला भाजपचा सगळ्यात मोठा चेहरा किंवा गुजरातमधल्या भाजपचे शरद पवार, शेतकरी आणि लोकमान्य नेते अशी जी ओळख होती केशुभाई पटेल, ते सुद्धा मोदींच्या विरोधात 2007च्या निवडणुकीत उतरलेले होते. त्यांना मानणारा भाजपमधल्या आमदारांचा एक गट ते झडापिया नावाच्या एका नेत्याच्या बरोबर बाहेर पडले होते आणि त्यांनी काँग्रेसबरोबर जागा वाटप केलं होतं. खुद्द केशुभाई जाणीवपूर्वक मोदींच्या विरोधात बोलत होते, वक्तव्य करत होते. तरीही मोदींनी 2007ची निवडणूक जिंकली आणि 2012ची निवडणूक येईपर्यंत केशुभाईंना एक वेगळा प्रादेशिक पक्ष काढून मोदींच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागलं.
आणि अशा निवडणुकीत मोदी केशूभाईंच्या विरोधात एक शब्द बोललेले नव्हते. गद्दार, पाठीत खंजीर खुपसणारा असे अनेक शिवीगाळ आरोप केशूभाई 2012च्या निवडणुकीत करत होते. पण तरीही मोदींनी चकार शब्द केशूभाईंच्या विरुद्ध उच्चारला नाही. किंबहुना भाजपच्या सगळ्या नेत्यांना वॉर्निंग दिली होती की केशूभाईंनी वाटेल ती वक्तव्य केली तरी केशूभाईच्या विरोधात किंवा अपमानास्पद असं एकही वक्तव्य करायचं नाही. आणि झालं काय, 2012ची निवडणूक संपली तेव्हा प्रचंड बहुमताने परत एकदा मोदी मुख्यमंत्री झाले. पण ती निवडणूक जिंकल्यानंतर, निकाल हाती आल्यानंतर नरेंद्र मोदी सगळ्यात पहिल्यांदा पाया पडायला कोणाच्या गेले तर केशूभाईच्या पाया पडले जाऊन. केशूभाईंचा जो प्रादेशिक पक्ष त्यांनी बनवला होता, गुजरात विकास पार्टी वगैरे काहीतरी, त्या पक्षाचा सुपडा साफ झाला. तरीही मोदी केशूभाईंच्या घरी गेले, त्यांच्या पाया पडलं आणि केशूभाईंना पहिला पेढा मोदींनी भरवला होता. तेव्हा आपल्यासारखा गुजरातचा दिग्गज नेता नरेंद्र मोदींनी कसा संपवला यापासून जर शरद पवारांनी धडा घेतला असता तर 2.5 दिवसाचं सरकार बनवायचं नाटक करून मोदी किंवा शहांचा रोष ओढवून घेतला नसता, जो मोदींनी शरद पवारांनी ओढवून घेतला. ही शरद पवारांची हिमालयन ब्लंडर मी म्हणतो, हिमालया एवढी चूक म्हणतो, त्याचं कारण ते आहे की 2.5 दिवसाचं सरकार बनवताना जो पोरखेळ अजितला तिकडे पाठवून शरद पवारांनी केला, त्यातून त्यांनी मोदी शहा यांना दुखावलं, त्यांचा रोष ओढवून घेतला. आणि मोदी शहा कुठलीही असली उधारी शिल्लक ठेवत नाहीत. 2014च्या निवडणुकीत जागा वाटपावरून उद्धव ठाकरे यांनी जे काय भाजपला अपमानित करण्याचा डाव खेळलेला होता त्याची उधारीसुद्धा शिल्लक न ठेवता 2014ची युती मोडून भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. याचं कारण उद्धव ठाकरे ज्या अरेरावीत 2014मध्ये वागत होते तेव्हा निवडणूक गमावण्याचं धाडस करून मोदी शहांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. तेव्हा हे वायफळ बोलत नाहीत, पण अपमानाची उधारी शिल्लक ठेवत नाहीत, दगाबाजीची उधारी शिल्लक ठेवत नाहीत. हा धडा शरद पवारांनी शिकायला हवा होता. तो शिकला असता तर मग 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन करायचा आणि इकडे भाजपबरोबर येतो असा गोलमाल दावा संसदेत जाऊन मोदी शहांबरोबर करायचा. ही म्हणून शरद पवारांची घोडचूक होती, मोठी घोडचूक होती. कारण विलंब होईल, उशीर होईल, वेळ जाईल, पण शरद पवारांना असा धडा शिकवायचा की आयुष्यात परत राजकारणामध्ये आपल्या पायावर उभंसुद्धा राहता येता कामा नये. असं राजकारण मोदी शहा खेळतात, आजपर्यंत खेळत आले. हे शरद पवारांनी विसरता कामा नये होतं. आणि त्यांनी जर विसरले नसते किंवा केशूबाईच्या राजकारणापासून धडा घेतला असता तर हे 2.5 दिवसाचं सरकार बनवण्याचा खेळ खंडोबा शरद पवारांनी केला नसता. आणि त्यामुळे मित्रांनो, हा जो खेळ खंडोबा शरद पवारांनी केला त्याच दिवशी नुसतं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येणार तेही संपवायचं, पण शरद पवारांना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचं नेस्तनाबूत करायचं याचा चंग मोदी शहांनी बांधला होता. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, हेड काउंटिंग करायचा निर्णय आला आणि अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी महाराष्ट्रातून शिवसेना आणि
राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांना संपूर्ण नेस्तनाबूत करायचं हे कथासूत्र किंवा ही कथा, या कथेची एक कल्पना मोदी शहांनी आपल्या डायरीत लिहून ठेवली होती. नुसतं महाविकास आघाडी सरकार जे बनेल ते पाडायचं एवढ्यापुरतं ते मर्यादित नव्हतं. ज्यांनी आपल्याशी 2.5 दिवसाचं सरकार बनवण्याचा, राष्ट्रपती राजवट उठवण्याचा डाव खेळला आणि दगाबाजी केली, त्या शरद पवारांना आणि महायुती मोडून त्यांची साथ देणाऱ्या उद्धव ठाकरेंना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करायचं अशी खूणगाठ मोदी शहांनी ते 2.5 दिवसाचं सरकार ज्या दिवशी संपलं त्या दिवशी बांधलेली होती आणि त्याची तयारी पुढची 2.5 वर्ष चालू होती, ज्याचा परिणाम आपण 2022च्या जून महिन्यात बघितला, ज्याचा परिणाम आपण जुलै 2023मध्ये बघितला. 2022च्या जून महिन्यात शिवसेनेत दुफडी माजली. उद्धव ठाकरे यांच्या हाती त्यांचा पक्षसुद्धा राहिला नाही. जुलै 2023मध्ये शरद पवारांचा पक्ष फुटला. आज त्यांच्या हाती त्यांनी स्थापन केलेला आणि ते सर्वोच्च नेते असलेला पक्ष शरद पवारांच्या हाती राहिला नाही. पण हे सगळं करायचं हे मोदी शहांनी 2019च्या अखेरीस ज्या दिवशी 2.5 दिवसाचं सरकार कोसळलं त्याच दिवशी ठरवलेलं होतं. त्याची अंमलबजावणी, त्याचा कथाविस्तार, त्याची पटकथा ही पुढल्या काळात लिहिली गेली आणि एकदा पटकथा तयार झाली त्यानंतर त्यातल्या महत्त्वाच्या भूमिका बजावणारे अजितदादा, एकनाथ शिंदे यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. त्याखेरीज या पटकथेमध्ये शरद पवारांची काय भूमिका आहे, उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे, ही त्यांना कल्पना न देता देखील त्यांना त्या भूमिका पार पाडायला लावण्यात आल्या. पटकथा अशी बनवली की त्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे स्वेच्छेने सहभागी झाले होते. तर आपल्याला कल्पना नसतानासुद्धा शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारख्यांना बेसावत ठेवून त्या कथानकात ओढलं गेलं आणि मोदी शहांना पाहिजे तसं शरद पवार वागत गेले, तसं सुप्रियाताई वागत गेल्या, तसे अजितदादा वागत गेले, तसे उद्धव ठाकरे वागत गेले. ही कथाकल्पना, हे कथासूत्र जे आहे हे एका ओळीचं कथासूत्र होतं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्या पक्षासकट महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडून टाकणं हे डिसेंबर 2019मध्ये फायनल झालेलं होतं. पटकथा हळूहळू विस्तार होत गेली. ते पुढल्या भागात बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.